22 जानेवारीला मशीद आणि दर्ग्यामध्ये रामाचा जप करा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं आहे। आपल्याला माहिती आहे 22 जानेवारीला राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि त्यामुळे सामाजिक भाईचाऱ्यासाठी हा सगळा बंधुत्व भाव जपला जावा यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचाकडून हे आवाहन केलं गेलंय। ही एक युगप्रवर्तक घटना आहे असं देखील मुस्लिम मंचानं म्हटलेलं आहे। कौतुकास्पद भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे 22 जानेवारीला जेव्हा रामलल्लाचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तेव्हा सामाजिक भाईचाऱ्यासाठी म्हणून मुस्लिम राष्ट्रीय मंचानं हे आवाहन केलंय। मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये श्रीरामांचा जप करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला मशिदीमध्ये दर्ग्यांमध्ये श्रीरामाचा जप केला जावा असं आवाहन केलं जातं। 22 जानेवारीला अयोध्येत श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे। मुस्लिम राष्ट्रीय मंचने यावेळी देशभरातील मुस्लिम समुदायाला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आणि आनंद उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक विराग पाचपोर सर काय सांगाल, कशा प्रकारचं आवाहन तुम्ही केलेलं आहे? कारण न भूतो न भविष्यती असा हा सोहळा होतोय। देशभरातील सर्व हिंदू तर यात सहभागी होणारच, मात्र मुस्लिम समुदायाला देखील मुस्लिम राष्ट्रीय मंचचं काय आव्हान राहील? असं आहे की ज्या वेळेला अयोध्या हा विषय लोकांसमोर आला त्यावेळेला मुस्लिम समाजालाही अयोध्येच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने प्रयत्न केले। त्याला काही प्रमाणात यशही मिळालं। अनेक मुल्ला मौलवी, धार्मिक गुरु, मुस्लिम समुदायाचे लोक या सगळ्यांनी एकत्र येऊन रामललाचं मंदिर उभारण्यासाठी आम्ही मदत करू अशा प्रकारचा निर्धार केला आणि त्याप्रमाणे त्यांनी कामही केलं। ज्यावेळेला मंदिर उभारण्याचा निर्णय झाला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय मुस्लिम समाजाने शांततेने स्वीकारावा त्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायामध्ये जाऊन सुमारे 2 ते 3 हजार मीटिंग्स घेऊन लोकांना सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय शांतपणे